आबा काल मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांच्यावर खालच्या दर्जाची टीका केली. काय वाटतं? खरं तर सासरवाडीत सासऱ्याचे उष्टे तुकडे मोडणारा जरांगे याला आमदार धनंजय मुंडे यांच्या बोलल्याशिवाय याचं पोटच भरत नाही. धनंजय मुंडेवर बोलून धनंजय मुंडेवर भुंकल्याशिवाय ह्या पाचवी नापास बेवड्याला कुठलं दुसरं काही सुचतच नाही. म्हणजे खरं तर अमोल खोने यांनी याच्यावर आरोप केलेत, त्याच्यावर उत्तर देण्याऐवजी फक्त धनंजय मुंडे म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून फक्त धनंजय मुंडे यांच्या जीवावरच याचं राजकारण सुरू आहे. याच्या जीवावरच हा नेता व्हायला लागलाय. म्हणजे पूर्वी छगन भुजबळ साहेब असतील, आता धनंजय मुंडे असतील, याला ओबीसी नेत्यांची विष्ठा खाल्ल्याशिवाय याला करमत नाही. हे सातत्यानं ओबीसी नेत्यांवरच गरळ ओकण्याचं काम करत राहतो आणि याला बाकी काही कळत नाही. जाती जाती तेढ निर्माण करायचंय. खरं तर अमोल खुनेच्या प्रश्नाला यांनी उत्तर दिलं पाहिजे. अमोल खुने गेल्या 2 दिवसापासून याच्यावर बोलतोय आणि याची नार्कोटिक्सची मागणी करते. फक्त कुठतरी पोलीस अधीक्षकांची भेट घ्यायची आणि दाखवायचं, मीडियाला येऊन दाखवायचं का मी तयारी, पण त्याचे हावभाव पाहावेत लोकांनी, त्याचा चेहरा बघावा, त्याचा चेहरा पडलेला, त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली. कारण की त्यांनी जे आजपर्यंत कृत्य केले त्यांनी अनेक त्याच्या सहकार्याला संपवण्याचं काम केलंय. याच्या जवळ गुंड टोळी सगळे म्हणजे दादागिरी गुंडगिरी सगळे करणारे लोक याच्याकडे आहेत आणि त्यांच्या जीवावर हे सगळं राजकारण करण्याचा प्रयत्न कराय आणि गेल्या अनेक दिवसापासून ह्या लोकांच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून शेकडो कोटी माया जमवली आणि त्यातून आता हे दाबण्याचा प्रयत्न त्याचा सातत्यानं सुरू राहील आणि वेळोवेळी ते आपल्याला पाहायला मिळालेले. त्यांनी काल पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, म्हटलेलं आहे की नार्को टेस्ट लवकरात लवकर. ते नार्को टेस्ट करा म्हणणे फक्त बहाणा आहे. खरं जर नार्को टेस्ट ज्यावेळेस करायची वेळ येईल त्यावेळेस याच्या पायाखालची वाळू सरकत कुठं पळावं हे सुद्धा कळणार नाही. आणि खरं तर माजी गृहमंत्र्याला राज्य